विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आज जो पेपर झाला आहे त्याचं संपूर्ण विश्लेषण आज आपल्याला बघायचे. ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ अगदी खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. आणि सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनल देखील अवश्य सबस्क्राईब करून घ्या. तसेच व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपल्याला महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याकरता 18,000 प्रश्न पाहिजे असेल तर तुम्ही फक्त 499 रुपयामध्ये घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला 300+ ऑनलाईन टेस्ट मिळणार आहे. सोबत जेवढ्याही टेस्ट आहेत त्यामध्ये मल्टिपल अटेम्प्ट आणि टायमर प्रोव्हाइड केलेला आहेत. हे सर्व कंटेंट तुम्हाला त्यामध्ये मिळेल. हे कंटेंट घेतल्यानंतर बाकीही एक्झामला तुम्ही नक्की यूज करू शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि कोर्स परचेस करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्याच पद्धतीने पे अँड अकाउंट ऑफिसर, सिनियर लायब्ररी असिस्टंट, एक्स-रे टेक्निशियन, ज्युनियर लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट, ड्रायव्हर याकरता टेक्निकल प्रश्न आपल्याकडे उपलब्ध आहेत. या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहे. अधिकच्या माहितीसाठी तुम्ही 93 56 25 60 34 यावर देखील व्हॉट्सअप करू शकता. या ठिकाणी आज झालेला जो पेपर आहे त्यामध्ये सर्वात पहिल्यांदा मराठी लक्षात घ्यायचे. मराठी आणि इंग्लिशमध्ये तुम्हाला उतारा आलेला होता. यामध्ये उतार्यावर आधारित 5 प्रश्न होते. अगदी सोपे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. त्यानंतर क्रियाविशेषण यावर प्रश्न होता. विशेषण ओळखा, समानार्थी आणि विभक्ती प्रत्यय यावर प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. उद्या यावरच प्रश्न येतील का असं नाहीये. मराठी ग्रामर हा लिमिटेड आहे, 10 ते 12 टॉपिक आहे. सर्व टॉपिक तुम्हाला करायचे. आज यावर प्रश्न विचारले तर ते स्मार्टली आता उद्या दुसरे टॉपिक त्या ठिकाणी कव्हर करू शकता. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार यावर ऑलरेडी चॅनलवर आपण व्हिडिओ अपलोड केलेत. तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन ते व्हिडिओ एकदा बघून घ्या, परीक्षेत फायदा होईल. त्यानंतर रिझनिंग आणि मॅथ या दोन्ही टॉपिकवर त्यांनी प्रश्न विचारले होते. रिझनिंगमध्ये त्यांनी चार्ट यावर प्रश्न विचारला होता. त्यानंतर सिरीज दिली होती. सिरीज कंप्लीट करायची होती तुम्हाला, म्हणजे A.A-B-C-D अशा पद्धतीने एक सिरीज असते ती कंप्लीट करायची. यावर 2 ते 3 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते. त्यानंतर ब्लड रिलेशनवर प्रश्न विचारण्यात आले होते. हे सोडून आता रिझनिंगचे बाकीचे जे टॉपिक आहे ते देखील कव्हर तुम्ही या ठिकाणी करून घ्या. त्यानंतर मॅथमध्ये तुम्हाला नफा आणि तोटा यावर प्रश्न होते. गुणोत्तरवर आधारित प्रश्न होते. शेकडेवारी यावर प्रश्न होते. लक्षात घ्या, आता हे जे आपण तुम्हाला प्रेझेंट करतोय हे आपल्याला आपले जे स्टुडंट आहेत त्यांनी आपल्याला या ठिकाणी अपडेट दिलाय. जर तुम्ही आज पेपर दिला असेल आणि जर तुम्हाला एक्झॅक्ट प्रश्न माहित असेल तर तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. जर तुम्हाला वाटत असेल की कॉम्पिटिशन होऊ शकते तर तुम्ही सांगू नका. कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी आग्रह नाही. त्यानंतर इंग्लिश जर बघितलं, इंग्लिशमध्ये तुम्हाला पॅरेग्राफ होता, त्यावर आधारित 5 प्रश्न. वन वर्ड सबस्टिट्यूशन होतं. समानार्थी 2 प्रश्न होते. त्यानंतर विरुद्धार्थी 2 प्रश्न आणि पॅराजम्पलचे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले होते. यानंतर सामान्यांवर लक्षात घ्या, भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोण यावर प्रश्न विचारण्यात आला होता. ते आहेत वर्गीस कुरियन. त्यानंतर दुधाचे विशिष्ट गुरुत्व मोजण्यासाठी कोणते एकक वापरले जाते, तर लॅक्टोमीटर हे या ठिकाणी उपकरण वापरले जाते, तर लॅक्टोमीटर असे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते. आता टेक्निकल, ज्यांचा आज टेक्निकल पेपर होता त्यामध्ये पाश्चरायझेशन ही जी प्रोसेस आहे ती कशासाठी वापरतात तो प्रश्न होता. त्यानंतर निरोगी जनावर कशी दिसते, म्हणजे निरोगी जनावर कशी दिसते, दूध काढण्याची पद्धत, दूध तपासण्याची पद्धत, सर्वात भारी गाय कोणती, खच्चीकरणावर 3 प्रश्न होते. जंतू मारण्यासाठी काय वापरतात, पिगलेट ॲनिमिया, ऑपरेशन फ्लड असे हे टेक्निकल प्रश्न विचारण्यात आलेले होते. तर आता ज्यांचा पेपर बाकी आहे ना त्यांनी आता शांत डोकं ठेवायचंय, घाबरून जायचं नाही. आता तुम्ही विश्लेषण बघितलं तर मग असे प्रश्न विचारले तसे प्रश्न विचारले यापेक्षा तुमचा जो अभ्यास झालाय, ज्या तुम्ही नोट्स तयार केल्यात त्याची तुम्हाला रिव्हिजन करायची. जर तुम्हाला टेक्निकलचं वाटतं की टेक्निकल वीक आहे तर तुम्ही टेक्निकलचा आपले कोर्स घेऊ शकता. अगदी कमी फी ठेवली, 99 299 अशीच फी या ठिकाणी. आणि जे टेक्निकल नॉन टेक्निकल आहे, जर तुम्हाला वाटत असेल की बाकी एक्झामसाठी जर तुम्हाला प्रिपरेशन करायचं असेल तर तुम्ही हे परचेस करा. कारण की तुम्ही आज परचेस करून तुम्हाला एवढा वेळच नाही की तुम्ही त्या ठिकाणी सर्व मटेरियल त्या ठिकाणी वाचून घ्याल. जर बाकी एक्झामची तयारी करत असाल तर ही मटेरियल तुम्ही नक्की घ्या. यातील ज्या PDF आहेत त्या तुम्ही म्हणजे प्रश्न आणि उत्तर लगेचच दिले त्यामुळे रिव्हिजन होऊन जाईल. जर तुम्हाला PDF रीड करायचे नसेल तर तुम्ही प्रत्येक टॉपिकवर आधारित ज्या ऑनलाईन टेस्ट आहे त्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फुल लेंथ टेस्ट आहे त्या देखील तुम्ही सॉल्व्ह करू शकता. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. महाराष्ट्र पशु मत्स्य विज्ञान विद्यापीठ ही जी प्लेलिस्ट तयार केली त्यामध्ये जा. त्यावर आपण समाज सुधारक, इतिहास, भूगोल यावर ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केले, ते एकदा बघून घ्या. तसेच तुमचं म्हणणं काय ते देखील कमेंट करा. जर एखाद्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा असेल ते देखील मला सांगा, मी त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.